ठाण्यातील ज्वेलर्सच्या कारवाईनंतर पालिकेच्या जकात खात्याची दृष्टी आता मद्य विक्रेत्यांवर। बँकिंग व्यवसायातील सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जनता सहकारी बँकेचे उत्तम कामगिरीचे प्रदर्शन आणि ठाणे महानगरपालिकेच्या मराठी शाळांच्या इमारतीची दुरावस्था। घरात बँकेची ब्रांच। अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। आमच्या घरात बँक। काहीतरीच काय? खरंच घरात ब्रँच। कमाल आहे। आमच्या घरात टीजेएसपीची ब्रँच। आता टीजीएसबीतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले टीजेएसपी मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, एसएमएस आणि आरटीजीएस एनईएफटी सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। ठाण्यातील ज्वेलर्सवर पालिकेकडून कारवाई सुरू असतानाच आता दुसऱ्या टप्प्यात शहरातील मद्य विक्रेत्यांभोवतीचा फास आवळण्याची तयारी महापालिकेच्या जकात विभागाने सुरू केली आहे। जकात बुडवण्याचा टपका ठेवत पालिकेने 100हून अधिक मद्य विक्रेत्यांना दंडाच्या नोटिसा धाडल्या आहेत। दंड न भरल्यास त्यांची दुकाने आणि बार सील करण्याची कारवाई महापालिका करणार आहे। शहरात येणाऱ्या दारूपोटी पूर्वी दररोज 70 ते 80 हजार रुपयाची जकात पालिकेच्या तिजोरीत जमा होत होती, परंतु डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात उपायुक्त बीची पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाई सुरू केल्यानंतर ही वसुली 1 ते 1.5 लाखावर झेपावली होती। जकात वसुलीचा हा आकडा वाढला असला तरी किमान 25 ते 30% मद्य जकात चुकून शहरात दाखल होत असल्याचा जकात विभागाचा संशय होता। ही जकात चोरी रोखण्यासाठी शहरातील मद्य विक्रेत्यांनी आपल्या मद्य खरेदी विक्रीच्या नोंदी पालिकेला सादर कराव्यात, अशा सूचना जकात विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। बँकिंग व्यवसायातील सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जनता सहकारी बँकेने सातत्याने उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले आहे। बँकेच्या एकूण व्यवहारात गेल्या वर्षीपेक्षा 22% वाढ झाली असून क्षेत्रीय वाढ दर 18% असताना बँकिंग क्षेत्रात या बँकेतील ठेवीमध्ये याच काळात 24% वृद्धी झाली। कर्ज व्यवहारातील क्षेत्रीय वाढ दर 20% असताना बँकेच्या कर्जामध्ये 18.63% वाढ झाली आहे। बँकेच्या ढोबळ नफ्यात 24.63% वाढ होऊन तो आता रुपये 71.94 कोटीवरून 89.66 कोटीवर गेला आहे। तसेच निव्वळ नफ्यात गेल्या वर्षापेक्षा 12.20% वाढ होऊन तो आता 49.58 कोटी रुपये झाला आहे। बँकेच्या स्वतःचा निधी 17.67% वाढून 389.51 कोटी रुपये झाला असून एकूण NPA 4.64% कमी होऊन 3.42% झाला आहे। बँकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच ही इतकी कमी पातळी गाठली गेली आहे। 2011-12 मध्ये महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद, लातूर आणि कोल्हापूर येथे तर कर्नाटकात बेळगाव आणि गोव्यात म्हापसा येथे नव्या शाखा उघडल्या जाणार आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत शिक्षण मंडळ मराठी माध्यमाच्या 101 मराठी शाळा चालवत असले तरी यातील अनेक शाळांमध्ये नव्या इमारती बांधण्याची पालिकेची मानसिकता नाही। गरिबांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यासाठी आधार ठरणाऱ्या या शाळांची दुरावस्था झाली असतानाच राजकारणी शिक्षकामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही घटत असल्याची बाब समोर आली आहे। महापालिका शाळांमध्ये असलेले शिक्षक विविध पक्षांशी संबंधित असल्यामुळे अनेक शिक्षक वर्गात गैरहजर असतात। बरेच जण शाळेला दांडी मारून बाहेर पडतात। या शिक्षकांवर पायबंद घालण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी बायोमेट्रिक सिस्टीम शाळांमध्ये लावण्याचे ठरवले, मात्र भिंग फुटण्याच्या भीतीने अनेक शिक्षक संघटनांनी त्याला विरोध केला। विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी नव्या इमारती बांधण्याची मानसिकता पालिकेकडे नाही, त्यामुळे दुरावस्था झालेल्या शाळांमध्ये दररोज शेकडो विद्यार्थी कोंबले जात असल्याने पालिका आयुक्त आर राजीव यांनी यात लक्ष घालण्याची मागणी पालकवर्ग करत आहे। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात कोलशेत विभागातील गावदेवी माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। कुणबी सेनेचे भिवंडीत पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद आणि लाल दिव्याच्या गाडीतून फिरून मंत्र्यांचे निकटवर्तीय नातेवाईक असल्याचा दावा करणाऱ्या इसमास कापूरवाडी पोलिसांनी केली अटक।
प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोलशेत विभागातील तरीचा पाडा येथे पुरातन अशा गावदेवी माता मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. 3 दिवस चालणाऱ्या या वर्धापन दिनाच्या उत्सवात स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक असे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागृत देवस्थान असे या गावदेवी मंदिराची ख्याती आहे. पहिल्या दिवशी देवीसाठी होम हवन, भजन, कीर्तन, प्रवचन, जागर आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसऱ्या दिवशी कोलशेत परिसरात स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं देवीच्या पालखीची मिरवणुकीचं आयोजन करण्यात येतं. बुधवारी तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितलं. हे देवस्थान आहे हे पूर्वीपासूनच आहे. म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांपासनं या ठिकाणी ही पूजा अर्चा होत आलेली आहे. वर्षानुवर्षे याच्यामध्ये थोडंसं डेव्हलप होत चाललेलं आहे आणि लोक भाविक हजारो आणि संख्येने इथं येतात ना. असं म्हटलं ते ह्या ठिकाणी जागृत देवस्थान आहे जिथं जे मागितलं जातं ते पूर्ण होते. म्हणून हे वरदान मागण्याकरता लोक भाविक इथं खूप संख्येने येतात आणि वरदान आपलं मागतात आणि इच्छा पूर्ण होते. त्यामुळे इथं आता येणाऱ्या काळामध्ये वाढत चाललेले भाविक हे लक्षात घेऊन कोलशेत तरीचा पाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्याच्यामध्ये अजून डेव्हलपपणा करायचं आमची प्लॅनिंग आहे ना विचार आहे. त्याकरता सर्व लोकांचं सहकार्य, महिला मंडळ म्हणा या पुरुषांचं मंडळ म्हणा, हे लोक सर्व जातीने इथं लक्ष देतात आणि एक मताने एक मनाने इथं एक दिलाने काम करतात. या इथं एक मोठं भाग्य आहे या कोलशेत गावात. कोकणात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला एकीकडे हिंसक वळण लागत असताना तानसा, वैतरणा आणि भासा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कुणबी सेनेनं भिवंडीत पुकारलेल्या आंदोलनालाही मोठा प्रतिसाद मिळाला. कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासह सुमारे 700 आंदोलकांनी भिवंडी तालुक्यातील चिंचवली येथे रस्ता रोको आंदोलन करून स्वतःला अटक करून घेतली. वाडा तालुक्यात पिंजळ आणि कारगाई या धरणांच्या कामाला मुंबई महापालिकेने सुरुवात करताच तेथील स्थानिक रहिवाशांनी या कामाला प्रखर विरोध दर्शवत ते बंद पाडलं होतं. तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला मुंबई महापालिकेने नोकरी देण्याची प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी आहे. लाल दिव्याच्या गाडीतून फिरून मंत्र्यांचे निकटवर्तीय नातेवाईक असल्याचा दावा करणाऱ्या राजदीप धनवंत सिंग पुरी या इस्टेट एजंटचे काम करणाऱ्या इस्मास कापुरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात सरकारी गाडी भासून वापर केल्याचा तसेच व्यावसायिक सहकार्याला रिव्हॉल्वर दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कापुरवाडी येथे भागीदारीत इस्टेट एजन्सीचा व्यवसाय करणाऱ्या पुरी यांचे त्यांचे भागीदार चंद्रकुमार जधोरिया यांच्याशी बिनसले होते. तेव्हा पुरी याने जधोरिया यांच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचारी रोनक किटकुले याला रिव्हॉल्वर दाखवून धमकावून कुठे आहे तुझा सेट, त्याला ठार मारीन अशी धमकी दिली होती. या प्रकरणी रोनक यांनी कापुरवाडी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुरी याला अटक करून त्याच्याकडील लाल दिव्याची इनोव्हा कार जप्त केली आहे. दरम्यान राजदीप पुरी यांचे मानसिकता संतुलन बिघडले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यांना मनोविकार तज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात आता महापालिकाच करणार खासगी सोसायटीच्या आवारातील अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई. विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत रेड ॲनिमेशन एज्युकेशनच्या विरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आणि जिल्ह्यातील स्मशानभूमीच्या बांधकामासाठी 19 कोटी रुपयाचा निधी मंजूर. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर
याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सोसायटीच्या आवारातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत महापालिकेला प्रतिवादी करत न्यायालयात दाखल केलेला दावा रद्दबदल ठरवल्याने ठाणे महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय लागलाय. अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई आता महापालिकेलाच करावी लागणार आहे. ठाण्यातील डोबियाळी परिसरात असलेले केतन गृहनिर्माण सोसायटीच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. या सोसायटीच्या आवारात मोकळ्या जागेवर अनधिकृत सेट बांधण्यात आली होती. अनधिकृत बांधकामामुळे संपूर्ण सोसायटीला अनधिकृत बांधकामाचा टपका बसला. या संदर्भात सोसायटीतील रहिवाशांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. हे बांधकाम अनधिकृत असल्याने तोडण्यात यावे यासाठी महापालिकेत तक्रार केल्यावर सुनावणी घेण्यात आली होती. या बांधकामाबाबत शहर विकास विभागाने नोटीस बजावली आणि हे बांधकाम सोसायटीने 15 दिवसात तोडून टाकावे असा निर्णय दिला आहे. अखेर 19 मार्च 2011 रोजी दिवाणी न्यायाधीश SR सालकुटे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या बाजूने निकाल देत आदिनाथ कंपनीचा दावा निकाली काढत त्याचा खर्च आदिनाथ कंपनीकडून वसूल करावा असे आदेश दिले आहेत. ठाणे शहरातील मासुंदा तलावावर आणि नौफाडा विभागात रेड ॲनिमेशन एज्युकेशन या संस्थेने विविध ठिकाणी आपल्या संस्थेची जाहिरात करणारे फलक सर्वत्र चिकटवले होते. त्यामुळे सुशोभीकरणात बाधा आणि मालमत्तेचे नुकसान होत असल्याने यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापौर अशोक वैती यांनी उपायुक्त BG पवार आणि नौफाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मनीष जोशी यांना दिलेत. या अनुषंगाने संबंधितांकडून तातडीने कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून संबंधितांवर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत नौफाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेची हानी करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल अशी माहिती महापौर अशोक वैती यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील 456 गावांमध्ये स्मशानभूमीच्या बांधकामासाठी 19 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटामध्ये किमान एक स्मशानभूमीचे काम केले जाणार आहे. लवकरच या कामाचा सुरुवात होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात दहन आणि दफनभूमीसाठी ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या नावाने योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार ठाणे जिल्ह्यात 19 कोटी 13 लाख रुपयाचा निधी मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यातील 924 ग्रामपंचायतींकडून स्मशानभूमीचे नूतनीकरण किंवा बांधकामाबाबत मात्र यंदा 456 ठिकाणी कामे केली जाणार आहेत. उर्वरित गावामध्ये पुढील वर्षी कामे हाती घेतली जातील असे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. ठाण्यातील ज्वेलर्सच्या कारवाईनंतर पालिकेच्या जकात खात्याची दृष्टी आता मद्य विक्रेत्यांवर. बँकिंग व्यवसायातील सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जनता सहकारी बँकेचे उत्तम कामगिरीचे प्रदर्शन आणि ठाणे महानगरपालिकेच्या मराठी शाळांच्या इमारतीची दुरावस्था. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वाघस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.